नमस्कार. आत्ता सध्या आपण जो आहोत दत्तवाड जिल्हा परिषद मतदारसंघातील राजापूरवाडी या गावामध्ये. राजापूरवाडी अगदी नदीकडेला असलेलं एक गाव आहे. त्या गावाच्या गावामध्ये अ, काँग्रेसच्या उमेदवार दीपाली उर्फ राधा उदय पाटील यांचे पती युवा नेते उदय पाटील यांनी या मतदारसंघामध्ये प्रचार करत असताना प्रत्येक घरामध्ये, प्रत्येक दारामध्ये आणि या वाडी वस्त्यावर जी घरं आहेत, त्या वाडी वस्तीच्या घरामध्ये देखील जाऊन त्यांनी मतदारांना हात या चिन्हासमोरचं बटन दाबून आम्हाला निवडून द्या आणि विकासाची संधी द्या, असे आवाहन त्यांनी या ठिकाणी केले. उदय पाटील हे जे दत्तवाडचे युवा नेते जे आहेत, हे गेल्या 8 ते 9 महिन्यापासून या मतदारसंघामध्ये काम करतात आणि आपण निवडणूक लढवायचं आणि ही निवडणूक जिंकायचं हे ध्येय आणि उद्दिष्ट समोर ठेवून त्यांनी 8-9 महिन्यापासून काम केलं आणि अखेर काँग्रेसचे नेते गणपतराव दादा पाटील आणि जिल्ह्याचे नेते सत्यजित बंटी पाटील या दोन्ही जोडगोळीनं उदय पाटीलांच्यावर विश्वास ठेवला आणि उदय पाटीलांच्यावर काँग्रेसच्या उमेदवार देऊन त्यांच्यावर एक विश्वास टाकला आणि या मतदारसंघातून काँग्रेसचं हात चिन्ह या दत्तवाड जिल्हा परिषदेच्या सभागृहात जाणार असा ठाम विश्वास येथील नागरिकांना आहे. आता आपल्यासोबत उदय पाटील स्वतः आहेत. नमस्कार उदय. नमस्कार. आपण ही निवडणुकीला सामोरे जात असताना नेमकं कोणत्या विकास कामाचं उद्दिष्ट तुम्ही लोकांच्यापर्यंत घेऊन आलाय? काय आहे, दत्तवाड जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये एकूण 9 गावं आहेत. 9 गावांमध्ये अनेक प्रश्न सर्व ग्रामस्थांचे आहेत. आता तुम्ही दत्तवाडपासून जर खिद्रापूरपर्यंत बघितला तर आज आम्ही या ठिकाणी प्रचार करत असताना असं लक्षात आलं की राजापूरवाडी गावामध्ये नदीकाठचं हे राजापूरवाडी गाव आहे. या ठिकाणी महापुराचा मोठा प्रश्न आहे. एक छोटासा ओढा जातो, त्या ओढ्यातून लवकर पाणी येतं आणि इकडचा रस्ता बंद होतो आणि त्या ठिकाणी सर्व शेतकऱ्यांना व ग्रामस्थांना तिकडून इकडं जनावरं किंवा त्यांना यायचा प्रॉब्लेम होतो. तर तो जो ओढा आहे तो हे जिल्हा परिषद इलेक्शन झाल्यानंतर सर्वात प्रथम या गावामध्ये आम्ही तो ओढ्याचा प्रश्न घेणार आहे. त्या ठिकाणी काही भर वगैरे टाकून तो रस्ता उंच करता येतो का किंवा छोटंसं एखादं ब्रिज बांधता येते का. त्यानंतर ह्या गावातील युवकांचा जिमचा प्रश्न आहे. जिमसुद्धा आम्ही देण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर महिलांचा या ठिकाणी बचत गटाचे अनेक ग्रुप आहेत. त्या बचत गटासाठी आपल्या जिल्हा परिषदेच्या माध्यमातून अनेक योजना आहेत, ते देण्याचा प्रयत्न करणार आहे. माझ्या भगिनी इथं आशा वर्कर असतील, अंगणवाडी सेविका असतील, मदतनीस असतील, असे अनेक त्यांचे प्रश्न आहेत. त्यांचेसुद्धा प्रश्न आम्ही सोडवण्याचा प्रयत्न नक्कीच करणार आहे. रस्त्याचा प्रश्न आहे. हे सर्व अनेक गावाचे अनेक प्रश्न आहेत. आम्ही बंटी पाटील साहेब असतील, राजू शेट्टी साहेब असतील, आदरणीय गणपतदादा असतील, ह्या तिघांच्या माध्यमातून हे सर्व प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न नक्कीच करणार आहे आणि विकास कामं करण्याचा आमचा बंडातात्यांच्या नंतर आमचा नक्कीच प्रयत्न असणार आहे. या मतदारसंघामध्ये सगळ्यात मोठा प्रश्न जो उद्भवतोय ते महापुराचा उद्भवतोय. महापुरावर तात्पुरती मलमपट्टी न करता कायमस्वरूपी त्यावर कोणता उपाययोजना करता येईल, या संदर्भात तुमचं काय मत आहे? ते आता काय आहे की हा जो शिरोळ तालुका आहे, शिरोळ तालुका हा पूर्ण नदीनं वेढलेला आहे. करायचं तर हा मतदारसंघापुरता नाही तर शिरोळ तालुक्याचा पूर्ण हे केलं पाहिजे आणि तो प्रयत्न आम्ही नक्कीच करणार. काँग्रेसच्या वतीनं तुम्ही निवडणूक लढवत आहे. स्वर्गीय बंडा माने या मतदारसंघाचं नेतृत्व केलं आणि काँग्रेसची पकड आणि काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून या मतदारसंघाकडे बघितले जाते. मात्र गेल्या 5-6 वर्षापासून या ठिकाणी निवडणुका लावल्या. त्यानंतर काँग्रेसला अच्छे दिन आले असं त्यावेळेला होतं परिस्थिती. पण आता जे आहे ते राजेंद्र पाटील यड्रावकरांच्या माध्यमातून शिरोळ तालुक्यामध्ये एक शाहू आघाडीचं नवीन वलय निर्माण झालेलं आहे आणि त्यामुळे काँग्रेस यामागं पिछेहाट झाली आहे का काँग्रेस, असं वाटतंय तुम्हाला? अजिबात कुठंच काही फरक पडलेला नाही. मला असं वाटतं की 2017ला ज्यावेळी जिल्हा परिषद निवडणूक झाली तेव्हा शिरोळ तालुक्यातील 7 पैकी 6 जागा हे काँग्रेसला गमवाव्या लागल्या. पण जिल्हा परिषद स्थापन झाल्यापासून हा काँग्रेस नेहमीच या ठिकाणी विजयी झालेला असेल. बंडातात्या असतील, प्रवीण माने असतील किंवा त्यांच्या अगोदरची सर्व मंडळी असतील, हे चनगोंडा पाटील असतील, हे सर्वच मंडळी या ठिकाणी काँग्रेसचे होते आणि नेहमीच ते विजयी राहिले आहेत. आणि आम्हाला सुद्धा आत्ता इतका विश्वास आहे, इतका लोकांचा प्रतिसाद आहे
हे आत्ता सुद्धा काँग्रेसच 1,00,000% विजयी होईल असं मी या ठिकाणी सांगतो. या ठिकाणी आपल्या विरोधात एक तगडे उमेदवार आहेत. भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आणि आमदार राजन पाटील यड्रावकर यांच्या राजश्री शाहू आघाडीतून 2 तगडे उमेदवार तुमच्या विरोधात आहेत. त्या संदर्भात आपल्याला काय वाटतं की ते उमेदवार तुमच्यासमोर निभावतील का नाही? 100% काय आहे माहिती आहे का, नेते असतील मी त्यांचा आदरच करतो, त्याचा विषय नाही आहे. पण मला असं वाटतं की इथली जी दत्तवाड जिल्हा परिषद मतदारसंघामधील जी गोरगरीब जनता आहे, जो 12 बलुतेदार आणि 18 पगड जाती या मतदारसंघामध्ये आहेत, ते नेहमीच काँग्रेसचे विचार जपले आहेत आणि काँग्रेस सोबत आहेत. त्यामुळं कोणीही किती बलाढ्य येऊ दे, हे काँग्रेसचा बालेकिल्ला आहे आणि नेहमी काँग्रेसचाच राहील असा मी या ठिकाणी विश्वास व्यक्त करतो. काँग्रेसचा बालेकिल्ला हा दत्तवाड जिल्हा परिषद मतदारसंघ आहे. आले किती गेले किती संपले भरारा. काँग्रेसचा या मतदारसंघात अजूनही आहे दरारा. अशा पद्धतीचं वक्तव्य या ठिकाणी उदय पाटील यांनी केलेले आहेत. या ठिकाणी राजापूरचे आपले ज्येष्ठ मतदार या ठिकाणी आहेत. नमस्कार मामा. नमस्कार. तुम्हाला या निवडणुकीच्या अनुषंगानं काय वाटतं? तुमच्या राजापूर वाडीमध्ये कुणाचं वातावरण तुम्हाला वाटतं आता सध्या? राजापूरवाडी हे गाव पूर्वीपासून रत्नापालांच्या आणि सारे पाटलांच्या ह्याच्यावरच हे आहे आणि प्रत्येक ह्याला कितीबी विरोध हे असलं तरी हे काँग्रेसला दिलेलं हे काँग्रेसच मानणारे गाव आहे आणि काँग्रेसला साथ इथं गावातनं मिळणार आहे ते 100% काँग्रेसने काय कामं केलेत का याच्या अगोदर? त्याची कामं आता झालेले आहेत आणि करत आहेत आणि पुढं बी करतील. आता आमदारांनी थोडंफार तर मी काय नाही म्हणत नाही, आमदारांनी आपल्या गावासाठी काम केलेलं आहे. त्यांना बी काय असं काय हे नाही, आमदार बी आपल्या गावाला काम केलं आहे. कारण पूर्वीपासून काँग्रेसची बालेकिल्ला आणि काँग्रेसच्या याला हे होईल असं मला तरी वाटतं. तुम्हाला वाटतं मग तुम्ही नक्की. मतदान कोणाला करणार आहे? मग आम्ही काँग्रेसलाच करणार आहे. काँग्रेसला कोण उभारले आपल्या मतदार? आपला राधा पाटील आहे आपल्या काय ह्याच्यावर राधा पाटील उभारले आणि त्या निवडून येतील असं वाटतंय तुम्हाला? हा 100% निवडून येणार. मामा नमस्ते. नमस्ते. काय नाव आपलं? माझं नाव गणेश पाटील. मी दत्तवडचा आहे, समर्थक म्हणून आलेला आहे. दत्तवाडचा म्हणजे उदयदादांच्या बरोबर तुम्ही आलाय. प्रचाराला त्यांच्या सोबत तुम्ही खांद्याला खांदा लावून फिरताय. तुमचं वय वर्ष 60 ते 65 च्या पुढे आहे. 75-76 आहे. 75-76 वयाचं असताना देखील त्या अगदी 35 वर्षाच्या उदय बरोबर तुम्ही फिरताय. फिरतोय. काय वाटतंय तुम्हाला? अभ्यास जरा जास्त आहे नाही, राजकारणाचा. राजकारणाचा अभ्यास म्हणण्यापेक्षा ह्या दत्तवाड जिल्हा परिषद मतदान म्हणण्यापेक्षा शिरोळ तालुकाच मुळात काँग्रेसमय आहे. काँग्रेसचाच बालेकिल्ला आहे आणि त्या शिरोळ तालुक्यातलंच एक दत्तवाड जिल्हा परिषद मतदारसंघ आहे. इथं पूर्वीपासून गेली 40-50 वर्ष झालं काँग्रेसच प्राबल्य राहिलेलं आहे. त्यामुळे याही गेपेला काँग्रेसचाच उमेदवार निवडून येणार यात मला शंका वाटते. उदय पाटील स्वतः म्हणजे त्यांच्या मिसेस या ठिकाणी निवडणूक लढवल्यात. हो. त्यामुळे तुमच्यामध्ये तरुण